हॅलो हॅलो छान सादरीकरण केलंय, उत्कृष्ट असं गायन. एकदा आमच्या रोहित बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाला थोडा वेळ झालाय. भजन डबल वारीचं स्वरूप पण येणार, भजनाचं स्वरूप पण. प्रथमतः भगवंताचं नामस्मरण करूया, सुरुवात करतोय. आणि म्युझिक आता भरपूर वेळ झालो आणि मी मारुची बंद केली आहे म्युझिक. सगळे कोकणातले आहेत ना, मालवणी समजता ना, मग काय टेन्शन नाही. हो पेटवूया, जरा सुरुवात होऊ दे. हॅलो, जरा आवाज दे, लेवल दे. हॅलो हॅलो हॅलो, मॉनिटरला दे ना. हॅलो हॅलो हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. प्रभू परशुरामाने निर्माण केलेल्या आणि साधू संतांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती केली, असा हा आपला महाराष्ट्र. त्या महाराष्ट्रामध्ये हे मुंबई उपनगर, त्यामध्ये नालासोपारा विभाग. आणि या नालासोपाऱ्यामध्ये मोरेगाव या ठिकाणी मोरिया मित्र मंडळ, सार्वजनिक मागे गणेशोत्सव मंडळ, मोरेगावचा कृष्णपिंगाक्ष या मंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हा मागे गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केलाय. आणि या कार्यक्रमामध्ये भगवंताचं नामस्मरण आणि तुम्ही जमलेल्या सर्व भजन रसिकांची सेवा करण्यासाठी हा डबलबारी भजनाचा कार्यक्रम आयोजित केलाय. प्रथमतः मी या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यामध्ये या मंडळाचे अध्यक्ष रोहितजी जाधव साहेब, उपाध्यक्ष दर्शन पुजारी साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष साहिलजी गडशी, सचिव सूरज हेगिष्टे आणि उपसचिव संकेत तेरी. त्याचप्रमाणे मंडळाचा आधारस्तंभ कोण मेन असतात ते म्हणजे खजिनदार संचित बाने, त्याचप्रमाणे उपखजिनदार सर्वेश राऊत, सल्लागार आशिष तानवडे आणि उत्सव प्रमुख लवेश बाने, शुभम रांबाडे. या सर्व कार्यकारिणीचे लाख आभार मानतोय, कारण आज या वारीसाठी आम्हाला योग्य त्यांनी ठरवलेलं आहे. तसंच या ठिकाणी पोहोचेपर्यंत वारी ठरल्यापासून त्यांनी आमच्याशी फोनवर संपर्क केला ते म्हणजे राजू राहुल साहेब, यांना सुद्धा धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे बघा, या वारीसाठी बुवानी मगाशी ओळख करून दिली. या वारीसाठी आयोजित बुवा, मी स्वतः माझी पहिली ओळख करून देतो. बुवा श्री राकेश मधुकर विशाल, मुक्काम पोस्ट वृंदावन, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, मुंबईत वास्तव्य सांताक्रूज. आज मला पक्वासात करतायत माझ्या धालवली गावचे सुपुत्र सयाजी सरवणकर माऊली. त्याचप्रमाणे आज मला तबलासात करतायत माझे अतिशय जवळचे मित्र ऋषिकेशजी मेस्त्री. मला चकवासात करतायत माझे काका प्रिन्स कुर्तुरकर, वयात लहान असलो तरी तो माझा नात्यान काका. आणि माझी कोरस मंडळी. त्याचप्रमाणे आज मला मगाशी सांगितलं बुवानी, मोठ्या भावासारखं हस, सांभाळून घे, नक्की घेणार, काही टेन्शन नाही, डोंट वरी बी हॅपी, आय एम हिअर. तर आज मला जोडीसाठी प्रतिस्पर्धी म्हणणार नाही बुवा, जोडीसाठी जे बुवा लाभले
घाडीगावकर, त्याचप्रमाणे त्यांना या ठिकाणी तबला साथ करतात संदेश घाडीगावकर माऊली आणि त्यांची कोरस मंडळी. सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतोय. तसेच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अशा विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजाननाला वंदन करतो. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. माझी कुलदेवता आई भवानी आणि माझी ग्रामदेवता आई महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होतो. कैलास घराणा शिवचंद्र मौली फणींद्र माता मुगुडी जरा कारुण्य सिंधव दुःखहारी तुझं वीण शंभो मज कोण झाले. माझं ग्रामदेवत श्री ठाणेश्वर आणि मल्लिकार्जुनाच्या चरणी नतमस्तक हो. गुरुराया तुझा इच्छा नाही सका कृपा करी रंगादास सावली. माझे गुरुदेवत सन्माननीय प्रमोदजी हरियांगुवांच्या चरणी नतमस्तक हो. मातृपितृदेवतेला त्रिवार अभिवादन करू. गणपती प्रजापती अश्वपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती न्यायलंकार जागृत न्यायलंकार वष्ट शस्त्रात शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी हर हर मानाचा मुद्रा करू आणि तुम्हा जमलेल्या सर्व भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊ. मी माझ्या या 2025 च्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो बुवा, खरोखर बुवांना नाव ठेवणार नाही, पण काय बुवा बुवा नाही तर म्हणते चालू करूच्या अगोदरच पेटान उठलो, तशी गोष्ट नाही. एवढे सगळे जे जमले होते आणि आपल्याक डबल बारी दिला नाही, त्यामुळं मगाशी थंय भरपूर माता भगिनी होत्या. आता ते गेलो घरात, त्यांना असं वाटलं की आज सिंगल बारीच ठेवलं आहे. असं ते काय नाही, गायन एक नंबर, अगदी सेम टू सेम त्यांच्या गुरुजींचा आवाज त्यांच्या गळ्यात हा. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. बारी ठरल्यावर मी यूट्यूबला सर्च केलंय नाव ना आणि ऐकत होतं. असं वाटलं की चंद्रकांत जाधव बुवा गातात. खरोखर हा त्या बाकी बोलोचा हात बारी बोलो ना मगाशी सांगला नाही बुवानी. आता मी अरे तुरे करणार कारण माका मोठो भाव बनवलेलो. मग काय सांगल्याने बाकी काय नाही, मी जरा अंगान होय हे हय मी पण बेतान हय टप देणार. मग अगो काय तिकडनं काहीतरी मगाशी फेकलाय माका भीती वाटोक लागली. आता म्हणून असं बघतोय सीटचे म्हणजे टेबल फॅन कसं असं माझं चालू आहे खैसून काय येत. बरं ते गाडीये बिडिये फेकून दगडी मारण्यापेक्षा नोटीचं बंडल मारा म्हणजे त्यांना इलाज तरी करू होईत माका पुढे काय लागला बिगला तर. बुवा भगवंताचं नामस्मरण करूया. बोलणार एक नंबर जरूर बोलणार, कारण बुवाने पहिला सांगला नाही मोठो भाव. मी आता अरे तुरे करणार चालत ना. हा मारणार बिरणार नाही, मारूची माझी काय हिंमत. बघा हद बघा कसले जायच्या धय. गणपती बघलास त्यांका नाही आतमध्ये गणपती पाया पडून इला. आता बघा गजरात काय अजिबात बोलले नाही द्रौपावली पर्यंत. त्यांनी सांगले तुम्ही कायदा करा. म्हटलं ठीक आता आमकाच कायदा करूचा. भजनाला सुरुवात करूया हळूहळू. लिवा काय मनोरंजन होणार. अगदी माता भगिनी आल्या आहेत, लहान मुलं आहेत, सगळ्यांचं मनोरंजन होणार. प्रथमतः भजन होते. भजन या रूपाने सुरुवात करूया. हल काय माहित आहे हा त्या ठीक आहे गोड मानून परत एकदा हल्ला तर परत अर्धोतात जाईल. त्यापेक्षा हॅलो 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 वा काय
मी मोठे गायक नाही हो, पण जेवढा येतात तेवढा नक्की सादर करणार. हर ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. ओम नमो जी गणेश्वरा. 14 विद्येच्या सागरा. 14 विद्येच्या सागरा. 14 विद्येच्या सागरा. 14 विद्येच्या सागरा. बुद्धिदायका लंबोदरा. बुद्धिदायका लंबोदरा. बुद्धिदायका लंबोदरा. बुद्धिदायका लंबोदरा. शुभंकरा मोरया. शुभंकरा शुभंकरा मोरया. मूलमाया प्रणवरूपिणी. मूलमाया प्रणवरूपिणी. शिवशक्ती दे नारायणी. शिवशक्ती नारायणी. जननी तवती जगत स्वामिनी. जननी तवती जगत स्वामिनी. चिंतामणी मोरया. चिंतामणी मोरया. हरि अवतार पुरुषोत्तमा. हरि अवतारा पुरुषोत्तमा. वाढविली हरिभक्ती महिमा. वाढविली हरिभक्ती महिमा. अवतार तो सर्वोत्तमा. अवतार तो सर्वोत्तमा. गणेश नामा मोरया. ओम गणपते नमः. कुंडली कमरदा.
चालू हॅलो बुवानी बराच म्हणजे छान गायन केलेलं, गायनाबद्दल वादत नाही, पण बुवा आता काय ते गजरात तरी बोला ऐकला. खरोखर पहिली बारी बुवांची संगीत बारी झाली होती. आता पण रुपावळीपर्यंत संगीतच झाली. आता पुढे बघूया. बोला हो, काय नाही, बिंदास बोलायचा. मग बारीवर चालू होते. ह्या तुमचा एक बाजू एकदम खमक्या बोलोक लागा. मग बारीवर चालू होती. सध्या माहिती आहे तुमका काय काय सांगतात, तो बोलत नाही, तो प्लेन भजन करता. अशी पण असतात पब्लिक. काय पब्लिक त्याच्याकडे गाय नाही ह्या खाल. मग दोन्ही बाजू येऊ हवे. बॅलन्स आज साधारण बॅलन्स झालेलो आमचं. काय तोडीच तोड देऊ तसं मी काय एकदम काय खातास हो खायच्या माका नको. माझ्याकडे एक माणूस बघा किती खाल्ला तरी काय अंगात माझ नाही. त्याच्यासाठी म्हटलं ते ना फोटो तुमचं बघला नाही म्हणता भाऊ आठवणी निचार. आठवणी निचार काय द्या एका जरा तुमच्यासारखा होता. मगाशी म्हटलंय ना व राग नाही ना काय बोलला तर अजिबात. हो या ठिकाणी एक मगाशी राहून गेलं. या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते होते, सदस्य होते. त्यांचं गेल्या वर्षी अपघाती निधन झालं. ते म्हणजे कैलासवासी कुमार राहुल सोलंकी. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी त्या गणरायाचरणी प्रार्थना करतोय. मगाशी ते नाव राहून गेलं होतं. बुवानी खरोखर मंडळाचा पण काय काय भारी मधीत जरासं जोर केला नाही होतं. म्हटलं आता काय बुवा पेटत. अरे आले किती गेले किती संपले भरारा. आले किती गेले किती संपले भरारा. संपला नाही संपणार नाही मोर्या मित्र मंडळाचा दरारा. मोर्या मित्र मंडळाचा दरारा. मोर्या मित्र मंडळाचा दरारा. रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला. आणि या मोर्या मित्र मंडळाचा इतिहास इथल्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी लिहिला. इथल्या धडाडीच्या कार्यकर्त्यांनी लिहिला. गोप्या पडदो टाक जास्त काय बुवा नाही तर म्हणते बुवा नुसते बोलत सुटले. अजून नोटेशन हा रुपावळी बुवांकडे रुपावळी करून मी रुपावळीच घेणार. सुंदर ते ध्यान ते आपल्या संगीत भजनात ठीक आहे. दोन्ही तुमका खय जाऊचा ते विचार करा. दिव्या तिकडं दिव मगाशी आलापात ना त्यांनी असं बॉट केलं नाही. म्हणजे ती त्यांची ती एक पद्धत असा. आणि तेवढ्यात तिकडनं काय काय इला म्हटलं हे सांगल्या नाही काय रे मार रे मार रे मार रे नाही ना. काय नाही हो काय टेन्शन घ्यायचं. हय बसल्यावर भांडण खाली गेलो की आपण मिठी येते अशा माझ्या मिठी समजा माका प्रेम असं वाटला की बुवांका मिठी मारूया नाही ना. हा एवढं पण नाही म्हणजे अजून त्यांना ते चवळीची शेंगच वाटतं म्हणतात. एवढं पण नाही अजून. मग अशी गणपती म्हटलं हे गणपती अजिबात नाही वाटत. पण ते गणपती लिपोच्या आधी त्या टेबलावर माती ठेवलेली असता बघ असं बुवा रागवायचे नाही. बरा ज्यांनी ही बारी आमचो नंबर ज्यांनी दिला नाही ना ते आमचे अशोक पवार. त्यांनी माका फोन केला नाही. तर माझे खास मित्र माका अगदी म्हणजे राकेश नाही राक्या बारी करशी नाला सोपाऱ्या होय. पण समोर गरीब गाय ही गाय माका सांगताना चांगला समोर गरीब गाया. मी म्हटलं असात कोणतरी गरीब गाय अयो मीच घाबर. असं ते बुवा भजन करूया हळूहळू. सगळा काय तर बुवांका एक फरमाईश दिली होती गव्या काय रे ते बाबा गेले काय. आणि एक या ठिकाणी माझ्या पंचक्रोशीतील वालिये गावातील ग्रामस्थ दोघजण या ठिकाणी आलेत. मी माझ्या मंडळाच्या वतीने त्यांच्या लाख लाख आभार मानतोय. खरोखर साऊंड भारी जावो एक नंबर. बघा ना स्टेशनला ऐकू केला आणि असा जावा. छत्रपती शिवाजी आणि
सगळ्यात महत्त्वाचा आयोजकांचे आभार कशासाठी कल ते माझ्याबरोबर अर्धो तास बोलले आयोजक की कशी बारी हवी. त्यांनी सांगला नाही ते पिक्चरची गाणी गेली घेऊ नको, बाकीचा काय तर सांगा, एखादी कथा सांगा किंवा देवाबिवाची गाणी घेवा. घेणार नोटेशन फक्त होऊ दे. रुपावळीच्या आधी तुमका रुपावळी लवकर देत आहे, बघते कसे दिव्याक जात असते दिवे लावत. नोटेशन घेऊया मग बुवांकडे पण बघूया. कारण काय आला आता माका असं वाटता की बुवा आमच्या खरोखर गायक आहेत, उत्कृष्ट गायक आहेत. त्यामुळं 3 सोगे आता माझ्यावर ते बोलले ना नवीन त्यांची दुसरीच बारी आहे. माझे पण जास्त नाही बुवा 10 बारी झाले, पण नेणार तुमका सोबत असो, काय टेन्शन घ्यायचं नाही. बक्षीस आलंय परशुराम राऊत म्हणजे राऊत काका यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वाजवायचा हा तर भेटतले मग तुका पण गावतले. काय ही लक्ष्मी किती कुणी नाही म्हटला तरी जो तो ह्याच्यासाठीच सगळी खटपट करता. आम्ही काय तुम्ही आज कामार सुट्टी सगळ्यांना असत नसत, पण कामार जाऊन दिवसभर तो बॉसचा लेक्चर खाऊन माका लवकर जाऊचा आमच्याकडे बारी आहे सर निघू काय माझं काम झालं म्हणजे असा काय ना काय करून पण कामार जाऊन इला. त्यामुळे जो तो ह्या लक्ष्मी ही एक लक्ष्मी आणि घरची एक गृहलक्ष्मी जर आपल्याला खुश असतील ना काय टेन्शन घ्यायचं नाही. ही एक आणि घरची एक झाला की नाही बाप्पा लवकर होऊन दे रे बाबा. म्हणजे झाल्यावर समजता काय काय असतात त्या होयत लवकर. बघितलास चालू आहे म्हणजे प्रयत्न चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस. काय बुवा इंग्लिश पापड होता बुवा इंग्लिशमध्ये पुढे सांगते जर नोटेशन होऊ दे. नाही तर तसं यूट्यूबच्या माध्यमातून पण बरेच मग कमेंट येतात.
झालं रे काला डबल बारी एवढ्यात 7-12 येता हातात बुवा बिचारी काय बोललेलेच नाही त्याच्यामुळं सुरुवात काय बोलणार बुवा असा झालेला असू दे गजरात माका बोलले बुवाने विश्वास दिला नाही मी बोलणार खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गजरातनं विषय मांडतो कारण बघा आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्राच्या मातीत आपण राहतो का तर त्या शिवबाची पुण्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी स्वराज्य निर्माण केलं नसतं तर होय पूजा मागे गणेश जयंती पण नाही झाली असती कारण काशी में मस्जिद बसती काशी में मस्जिद बसती उलटा काहीतरी वाटलं काशी में मस्जिद बसती मथुरा में मस्जिद बसती अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो सुन्नत सबकी होती सुन्नत सबकी होती सुन्नत सबकी होती कारण काय त्या राजा शिवाजी महाराज त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि म्हणून आज आपली अस्मिता टिकलेली आहे म्हणून काय म्हणतोय कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची कापल्या जरी नसा उधळण होईल भगव्या रक्ताची आणि फाळली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी समोरसून कोण बोलत नाही हे भाव आपले मस्त आवाज देतात माता भगिनी समोर बसल्या आहेत त्यांच्यासाठी पण छान छान विषय आहेत पण कसा आला बुवान कळच काढूक नाही आता ह्यो महिनो खंयचो फेब्रुवारी चालू झालो आता थोड्या दिवसान एक सक्तो चालू होईल डेचो डे साडी डे रोज डे चॉकलेट डे प्रॉमिस डे अजून काय हक डे त्या दिवशी काय करतात त्या देवा हा प्रेमाचो दिवस व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन मे मेलो थकडे नि उगाच आम्ही इकडे त्याचे डे साजरे करता हो हे सगळे डे साजरे करा कॉलेजमध्ये जाणारी पिढी सगळे डे साजरे करतात पण 19 फेब्रुवारी आपल्या बाप्पाची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायला विसरू नका बाकी तुम्ही सगळे डे साजरे करा अहो त्या व्हॅलेंटाईन डे नुसता गावाक असो मुंबई नुसतं सगळीकडं ताच व्हॅलेंटाईन डे कोण झाडात कोण असा झाला बुवा हा ना हो बघला त्यांनी सांगितलं नाही हा बघितलेली हा तर बुवा आणि बुवांची प्रियसी एकदा ना गावात जायत होती कोकण कन्येने मी आधी गावात ट्रेनने जायत नाही ते जायत होती आणि जाताना ना त्या ताई म्हणजे मी आता ताईत म्हणतो ताई काहीतरी आणला नो डब्यात ना तिनं आणला गुलाबजामुन आणि आमचे बुवा म्हणतात रस्त्यात म्हणजे ट्रेनमध्ये काहीतरी खाऊ कांचा गुळ व्हायला तर ह्यानी नेल्या आणि जिलेबी थोडं असं मानगाव बिनगाव तिकडं ट्रेन गेलेली हे म्हणतात जानू आजकाल ही नवीन भाषा इल्या जानू पिल्लू काय कुत्र्याचा पारता सोना संदीप नाव असलं की नवऱ्याक म्हणतात सँडी आता काहीतरी आवाज येतो माता भगिनी होत एक कोणतरी हसली असो रिस्पॉन्स जेव्हा मग बारी बारी डबल बारी ना मग बघता काय त्या तर झाला बाबा हे बुवा मी आता ह्यो म्हणतोय कारण तो लहान भावा माका सांगला तू मोठो तुम्ही मोठे भावात तर ट्रेनने निघालेले गावात इंदापूर मानगावच्या साईड तिकडे गाडी गेली नाही बुवांका साधारण पोटात चावरी भरली म्हणतात कारण शरीरच कसला
एवढ्याचा खाल्ल्याने खायच्या कोपऱ्यात जायचा समजत नाही. तर त्यांना साधारण भूक लागली, त्यांनी म्हटल्याने पिल्लू मी जिलेबी आणली आहे, आपण जिलेबी खाऊया. एवढ्याचा पिल्लू तिकडनं म्हणता नको रे सोना, मी गुलाबजामुन आणलेत, आपण गुलाबजामुन खाऊया. ह्यांचा दोघांचा गुलाबजामुन जिलेबी, गुलाबजामुन जिलेबी असं बॅकग्राऊंड म्युझिक दे रे. काय कसला म्युझिक ऋषी? बॅकग्राऊंड. तिकडं संगमेश्वरात भाषा बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड म्युझिक दिला की कसं असा बुवांचा इंग्लिश पण आणूचा. बॅकग्राऊंड फक्त म्युझिक दे मग बघतंय. आणि झाला यांचा जिलेबी जिलेबी गुलाबजाम भांडणं चालू होती. तेवढ्यात खालच्या सीटवर ही वर होती बसलेली, खालच्या सीटवर एक म्हातारे, हे बाबू गो बाय मगासपासनं बघतंय जिलेबी जिलेबी गुलाबजामुन करतात, तुम्ही जिलेबी खावा नाही तर गुलाबजाम खावा, पाक मात्र खाली पाडू नको. आवाज बिवाज आमका येतात बरे. ते हळूहळू गजरात त्याचा रुपावळीपर्यंत यूट्यूब जास्त बोलवक नाही. आणि सगळ्यात मेन विषय झालो काय, 4:30ला निघाला तेव्हापासून ड्रायव्हिंग सीटवर बसून ना त्याच्यात ह्या गुलामाक AC हवी झाली. ते सांगता बुवा AC निलस तरच येईल. म्हटलं चल बाबा, काका तो माझो वयान लहान आपण काका. आणि भाई पोचपर्यंत ना कंटाळलो होतो ट्रॅफिकमध्ये. त्याच्यात जो नाला सोपाऱ्याचा ब्रिज थंय टर्न बंद होतो, पुढं जाऊन युटर्न मारून बरं हय येल्यापासून त्यांचा वयपर्यंत हय अर्धो तास गेलो. बुवांका काय बोलला नाही, त्यांनी मस्त एकदम भजन स्पर्धेत पण बुवा भाग घेतात आणि नंबर पण काढलेला आहे. बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. तुम्ही पण वाजवा, तुमच्याच बुवाबद्दल सांगतो. असं कधी कधी भीती वाटतं हो. कलच काहीतरी गोष्ट घडली, मंडळीकच रागील होतं, बुवा मारू उठत होतं. बुवा आपल्या एकमेकाच्या मस्करीने बोलतात, मंडळी अशी रागाल. तो भाव जेवक पण नाही गेलो, म्हणजे माझ्या भावाक काय बोलत की काय रागलाय ना बिंदास. तर बाबा मगाशी कोणतरी फरमाईश गजराच्या माध्यमातून करूया ना. कसा होता यूट्यूब पण लाईव्ह म्हणजे चालू उगाच लपडी नको. सध्या यूट्यूबवर लय भजनातले वाघ आणि काय यूट्यूबला काय काय होता विचारून सोय नाही. त्यामुळं नको ते विषय. रुपावळी घेतोय. हेलो हेलो साधनी पमप गमरे सनि धनी रे सारे मप धनी 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 नि साधनी पमप गमरे सनि धनी रे सुंदर दे ध्यान. म्हणजे लक्षात येऊ गोवा त्यांका काय आला. नेहमीची मंडळी माझी आज नव्हती. आज गावालं पाहुणं सगळ्यांका घेऊन येले. म्हटलं चला. आणि आज माका भीती नव्हती आज अजिबात. दुसरं कोण बुवा असतो ना नेहमी जो, तर त्यांना एवढ्या सालटावला नसतं. म्हटलं नवीन बुवा आज आपण त्यांना सांभाळणार आहो. बघूया आता पुढे काय करतात. त्यामुळे म्हटलं टेन्शन नाही, चला तुम्ही बुवा गजरात
हव्या तेवढा बोलाल, भरपूर बोलायचा माका, अजिबात राग येणार नाही. जेवलास तुम्ही? जेवून इलंय म्हणतो, चांगला आळा मारून इलंय. हे बघा, मी जास्त खायत ना, लाईट असं जरासच लाईट खातोय मी, जास्त नाही. अशी हसत खेळत बारी करायची, काय टेन्शन नाही घ्यायचा. परत नाल्यासो परत येऊ जा ना आपल्या. पण आता बाबा मी 3 वाजता निघणार, 7चा टाइम असलो तर. हालत बेकार होता हो. असू दे. सुंदर दे ध्यान ध्यान उभे विडेवरी. सुंदर दे ध्यान ध्यान उभे विडेवरी.
आता काय तर गजरात बोला भरपूरचा. माईक बंद करू नका कोणी वरून हं? हो. वरून माईक कोणी बंद करू नका. माईक चालू राहू देत वरून. हे झाला उठा